राज ठाकरेंकडून मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख. राज ठाकरेंचं महाविकास आघाडी शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत सव्वा तास चर्चा. शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. विरोधी पक्षापैकी प्रमुख नेते उद्या पुन्हा आयोगाची भेट घेणार. राज ठाकरेंकडून निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती. 2-2 याद्यांमध्ये मतदारांची नावं असतात. मतदान कुठे जातं कळत नाही. दुरुस्ती होईपर्यंत निवडणूक घेऊ नका, राज ठाकरेंची मागणी. ही महाकन्फ्यूज आघाडी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव दिसायला लागल्याने रडीचा डाव. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या आयोगाच्या भेटीवर शिंदेंची टीका. अजित पवार यांच्याकडून आमदार संग्राम जगताप यांची कानउघडणी. पक्षाची विसंगत भूमिका कुणीही घेऊ नये. जातीयवादी वक्तव्य खपवून घेणार नाही, अजित पवारांच्या जगतापांना सूचना. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रोहित पवारांनीच घायवळला पासपोर्ट मिळवून दिला. राम शिंदेंचा आरोप. तर पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देतं. केंद्रात भाजप सरकार होतं. रोहित पवारांचा जोरदार पलटवार. गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची चौकशी होणार. खोटी कागदपत्र आणि गुन्हे लपवून घायवळने नगरमधून मिळवला पासपोर्ट. पोलिसच चौकशीच्या रडारवर. अजित पवारांच्या कार्यकाळात क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान. 12 कोटींचा हिशोब सुद्धा या लोकांनी 3 वर्षात दिला नाही. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांचा आरोप. मुरलीधर मोहोळ यांना ऑलिम्पिक संघटनेचं नेतृत्व देण्याची मागणी. वरळीतील मेट्रो स्टेशनवरून नेहरूंचं नाव गायब. नेहरू सायन्स सेंटर ऐवजी विज्ञान केंद्र स्टेशन असं नाव. भाजपने जाणीवपूर्वक नेहरूंचं नाव न दिल्याचा काँग्रेसचा आरोप. अमित ठाकरेंनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. पुण्यात अभाविप आणि मनसेच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर भेट. कारवाई न केल्यास जशास तसं उत्तर देणार, अमित ठाकरेंची ठाम भूमिका. पुण्यात मनविसेच्या आंदोलनानंतर अभाविप आक्रमक. अभाविपकडून वाडिया कॉलेजसमोर आंदोलन. आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतो, कुणाच्या वाट्याला जात नाही. आंदोलनात अभाविपची भूमिका. सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरचा भाजपामध्ये प्रवेश. मैथिली ठाकूरला अलीनगर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता. तर पक्षाकडून जो आदेश मिळेल तो मी पाळेन, मैथिली ठाकूरची प्रतिक्रिया. सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी घेणार. कर्जमाफी मिळवायची असेल तर यापूर्वी कधीही झालं नसेल इतक्या ताकदीचं आंदोलन उभं करावं लागेल, मनोज जरांगेंचं वक्तव्य. बंजारा समाजाचा 17 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर निघणारा मोर्चा रद्द. पोहरादेवी इथं बैठक घेऊन नवीन तारीख जाहीर करू. तोपर्यंत कुणीही ऊसतोडीला जायचं नाही, हरिभाऊ राठोड यांचं बंजारा समाजाला आवाहन. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 3 संशयितांना जामीन मंजूर. डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन. कोल्हापूरमधील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून जामीन मंजूर. डॉक्टर सुनील पाटील यांच्या पुण्यातल्या घरावर आयटीची धाड. सकाळपासून आयटी अधिकाऱ्यांकडून चौकशी. सुनील पाटील यांचे विविध राजकीय नेत्यांसोबत संबंध. पुण्यात मद्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलने पुणे नगर रस्त्यावर 6 वाहनांना उडवलं. अपघातात अनेक जण गंभीर जखमी. पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या केजमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण. महामंडळाच्या बसेसची काही तरुणांकडून तोडफोड. दगडफेकीत बसमधील काही प्रवासी जखमी. राज्य सरकारच्या नव्या रेती धोरणाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान. रेती धोरण चुकीचं असल्याचा दावा करत रेती धोरण रद्द करण्याची मागणी. 10 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश. जायकवाडी धरण 100% भरलं, पण संभाजीनगरमध्ये 8 दिवसांनी पाणी पुरवठा. त्यातही 6 दिवसांचं शटडाऊन करायची शक्यता.
नाशिकच्या पंचवटीत तरुणावर भर दिवसा धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला. काही नागरिकांनी हटकल्याने हल्लेखोर पळाले. तरुण थोडक्यात बचावला. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट करत 2 ज्येष्ठ नागरिकांची लूट. दोघांचीही प्रत्येकी 72 लाख आणि 6 कोटी रुपयांची फसवणूक. दोन्ही प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल. मालेगावात एटीएस आणि तेलंगणा पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई. देशाबाहेरील संघटनांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून तोशिफ शेखला घेतलं ताब्यात. आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता. पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात होणार. पुण्यातल्या फटाक्यांची दुकानं 21 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार. पुणे पोलिसांनी दिली परवानगी. सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. सोन्याने तब्बल 1,30,000 रुपयांचा टप्पा ओलांडला, तर चांदी प्रति किलो 1,91,000 रुपयांवर.